आणि आपलं आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो की आपण सर्वांनी आपला किमती वेळ देऊन या ठिकाणी आपण उपस्थित झाला. बंधूंनो, आमचा हा भारत देश अनेक धर्म, संस्कृती, पंथ, जातींनी नटलेला आहे. ज्याप्रमाणे एक छोटासा बगीचा आहे आणि त्या बगीच्यामध्ये अनेक रंगांचे, अनेक सुगंधांचे फूल असतात, त्याचप्रमाणे आपला हा देश आहे. हजारो वर्षापासून सर्वधर्मीय बांधव या ठिकाणी एकत्र राहतात. शालेय जीवनामध्ये अनेक धर्माचे विद्यार्थी एका बाकड्यावरती बसून शिक्षण ज्ञान घेत असतात. त्यानंतर व्यवसायाच्या बाबतीमध्ये एकमेकांशी आपले संबंध येतात, शेजारी राहतो एकमेकांशी संबंध येतात. परंतु एक बाब थोडीशी दुर्दैवाची वाटते, इतक्या जवळ राहून एकमेकांच्या आस्था, श्रद्धा, विचार काय आहे याबद्दल संसाराने जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि याचा फायदा काही राजकीय मंडळी घेऊन समाजामध्ये दुभाव मागवण्याचा प्रयत्न करतात. आणि या अशा कार्यक्रमाच्या मदतीने हा छोटासा आमचा प्रयत्न आहे की जी मस्जिद मुस्लिमांचं एक धर्म स्थळ मानलं जातं, ती मस्जिद नेमकी असली तरी काय करतात त्या मस्जिदीमध्ये मुस्लिम बांधव, त्या अल्लाहची मूर्ती वगैरे असते का, त्याची प्रार्थना कशी करतात, हे सर्व काय आहे. अजान निघतात दिवसातून 5 वेळा अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर, या अजानचा अर्थ काय, हे सर्व एकमेकांनी जाणून घ्यावं. ज्यामुळे एकमेकांच्या मनात ज्या गैरसमजुती असतील त्या दूर व्हाव्यात आणि आपसी प्रेमभाव वाढावं, बंधुभाव वाढावं या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. काल आम्ही संध्याकाळच्या वेळेस या भागामध्ये लोकांच्या प्रतिगाठी गेलो होतो. निवडणुकीच्या वाटप करताना एक तरुणांचं दूध मला भेटलं. मी त्यांना प्रश्न केला की तुम्हाला मस्जिदमध्ये जाण्याचा योग आलाय का? म्हणजे नाही आलं. का नाही गेला? फक्त मुस्लिमांसाठीच आहे, दुसऱ्या ठिकाणी प्रवेश नसतं. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक गैरसमजुती सुद्धा आहेत. आणि म्हणून त्या गैरसमजुती दूर व्हाव्यात आणि आपल्यासारख्या लोक जर या ठिकाणी आले, कारण मला वाटतं की उदगीर शहरातील नामवंत व्यक्ती या ठिकाणी बसले आहेत, त्यांना सारा शहर जाणतं आणि तुमच्यामुळे एक चांगला संदेश साऱ्या समाजात जाऊ शकतो. आपला शहर, आपला देश सुख शांततेत राहावा, चांगला संदेश सर्वत्र पोहोचावा, हा उद्देश समोर ठेवून आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे. तर बंधूंनो, आता जास्त वेळ न घेता मस्जिद परिचय कार्यक्रम आहे, तर मी त्या विषयाकडे बोलतोय की मस्जिद म्हणजे काय असतं. आपण पाहता की या चारही बाजूला 4 भिंती आहेत. त्याच्या समोरचा हा भाग थोडासा गोलाकार दिसतोय, परंतु या ठिकाणी कुठेही मूर्ती वगैरे नाही, कारण इस्लाममध्ये मूर्ती पूजा अवैध मानलेली आहे. ही सृष्टी, हा सारा ब्रह्मांड, त्याचा निर्माता, रचयिता, त्याबद्दल जसं आपण म्हणतो की तो ईश्वर निर्गुण निराकार आहे. कुराणने सुद्धा तेच म्हटलेलं आहे की त्याला आकार नाही, तो एक आहे, सर्वांचा आहे, तो सर्वांचा निर्माता आहे, तो निर्गुण निराकार आहे. त्यामुळे त्याची मूर्ती वगैरे कुठेही आढळत नाही. ही जी मस्जिद आहे, आपण कुठेही जा आपल्या भारत देशामध्ये तुम्हाला आपली पश्चिमेकडे 2 करून बनवलेली दिसते. पूर्वेकडे असेल आणि पश्चिमेकडे असेल. म्हणजे मुस्लिमांना नमाज पढताना इकडे तोड करतात. याचं मुख्य कारण असं आहे की जगाचा नकाशा जर आपण समोर ठेवू तर त्या नकाशाच्या अगदी मध्यभागी सौदी अरेबिया येथील मक्का हे शहर, त्या शहरात एक चौकोनी इमारत आहे. आपल्याला माहिती हजकरीला बैठक यात्रेकरता मुस्लिम बांधवांच्या ठिकाणी जातात, ती ज्या पश्चिम दिशेला आहे, तर तिकडे तोंड करून मुस्लिम बांधव नमाज पढतात. म्हणजे अमेरिकेतील लोक कुठे तोंड करत असतील, पूर्वेकडे ते तोंड करतात. वास्तविक सेंटर आहे, एक युनिटीचं प्रतीक आहे. यासाठी तिकडे तोंड करून नमाज पढत असतात. तर ही मस्जिद कशासाठी असते, या ठिकाणी येऊन ज्ञान साधना करावी, त्या अल्लाहचं स्मरण करावं, पवित्र कुराणचे जे श्लोक आहेत, जे आयती आहेत, त्याचं पठण करावं आणि स्वतःच्या जीवनात परिवर्तन घडवून आणावं, हा यामागचा मुख्य उद्देश असतो. तर सर्वप्रथम मुस्लिम बांधव जेव्हा मस्जिदीमध्ये प्रवेश करतो, प्रवेश केल्यानंतर म्हणजे मुख्य उद्देश आहे की त्यांचा नमाज पठण करण्यासाठी. परंतु नमाज पठण करण्यापूर्वी काही बाबी सांगितलेल्या आहेत की तुमचं शरीर स्वच्छ पाहिजे, मन स्वच्छ पाहिजे, कपडे स्वच्छ पाहिजे, ज्या ठिकाणी तुम्ही नमाज पठण करता ती जागा स्वच्छ पाहिजे. तर सुरुवात मस्जिदीमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम वुजूने होते. नमाज पढण्यासाठी वुजू केलं जातं. आता हे वुजू काय आहे ते प्रत्यक्ष आम्ही आपल्याला वापरू शकतो. एक अनुभव वुजू करत त्या ठिकाणी ते वुजू कशा प्रकारे केलं ते दाखवतोय. त्यानंतर आपण पुन्हा नदीच्या ठिकाणी येऊ.
इथे आल्यानंतर हा नमाज कशा प्रकारे पठण केली जाते थोडक्यात 4 क्लासनुसार नमाजचं प्रात्यक्षिक आहे या ठिकाणी दाखवलं आहे. तर सुरुवात आपण वुजूपासून करूया. आमचं एक बाबा स्वायं वुजू तुम्ही आपण ऐकता की दिवसातून 5 वेळा अजान दिली जाते. तर अजानचे आवाज ऐकून मुस्लिम बाबा मशीनमध्ये नमाजसाठी येत असतात. तर ती अजान काय समजलं अजान सांगतो मग आपण वुजूकडे वळूया. अजानचे जे शब्द आहेत दिवसातून 5 वेळा प्रत्येक मशिदीतून त्या नमाजच्या वेळी दिले जाते. जेव्हा नमाज पठण केली जाते त्याच्या 15 मिनिट अगोदर अजान दिले जाते. त्याचे जे बोल आहेत अरबीमध्ये अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर. अल्लाह महान आहे अल्लाह महान आहे. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह. मी साक्ष देतो अशहदु मी साक्ष देतो की अल्लाह शिवाय कोणी पूज्य नाही म्हणजे अल्लाहची पूजा केली पाहिजे. अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. दोन वेळा रिपीट केलं जातं. अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. मी साक्ष देतो की त्या अल्लाहचे दूत त्याचे संदेशवाहक त्याचे प्रेषित मोहम्मद पैगंबर आहेत. हय्या अला सलाह. ही साक्ष दिल्यानंतर मग लोकांना बोलावलं जातं. हय्या अला सलाह या नमाज करीता या. अरबीमध्ये नमाजसाठी सलाह हा शब्द आहे. हय्या अला सलाह या नमाज करीता या. हय्या अला फलाह. फलाह म्हणजे चांगलं काम सत्कार्य. या सत्कार्यासाठी या. अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर. अल्लाह महान आहे अल्लाह महान. बस ही अजान. तर मागे आमच्या एका मित्राला सांगितलं होतं त्या तुम्ही मुस्लिम बांधव ते अकबर बादशाह इतके का मानता दिवसातून 5 वेळेलाच नाव घेता तुम्ही असा किती महान होता तो अकबर. वास्तविक या अजानचा त्या अकबर बादशाहची काही संबंध नाही. अकबर या शब्दाचा अर्थ होतोय महान. अल्लाहू अकबर अल्लाह महान. तर या ठिकाणी साक्ष दिली जाते सगळ्या सृष्टीचा निर्माता रचयिता आहे एक अल्लाह आहे आणि मोहम्मद पैगंबर त्याचे संदेशवाहक प्रेषित आहे. नमाजकडे या सत्कार्याकडे या अल्लाह महान. सकाळची जी अजान दिली जाते पहाटे त्यावेळेस आणखी एक वाक्य त्यात ऍड केलं जातं. अस्सलातु खैरुम मिनन नौम. याचा अर्थ आहे झोपेपेक्षा नमाज चांगली आहे. कारण गाठ झोपेत बघा तुम्ही झोपताना त्यापेक्षा जास्त फायदा या नमाजीमध्ये आहे. सोडा त्या झोपेला आणि या नमाज दिवसातून 5 वेळा ही साथ दिली जाते नमाजसाठी बोलवण्याची. तर अजानचा मुख्य उद्देश आहे लोकांना नमाजसाठी बोलावणे. याशिवाय दुसरा नमाज होते 5 वेळा नमाज पडतात. सकाळी पहाटे पूर्वी यावर आवाहन करतात. दुपारी संध्याकाळी रोज शब्द असतो का वेळा पडतात तेच होतं. ते मी सुरुवातीला सांगितलं तेच होतं. सकाळचं झोपेमध्ये असतं ते झोपेचं एक वाक्य आहे बाकी तेच होतं. भाषा अरेबियन आहे. अरबी भाषा आहे. अरबी भाषा इथल्या लोकांना अरेबियन भाषा सर्वांना कळते का? हा कळत नाही पण काय संदेश आहे त्याचं ते इथे माहिती असतं. तिथे माहिती आम्हाला नमाजसाठी बोलावलं जातं. इतकं माहिती प्रत्येक अरबी भाषा जाणं त्या ठिकाणी जे श्लोक लिहिलेले आहेत हे सर्व अरबी भाषेमध्ये लिहिलेले आहेत. प्रत्येकाला तर कळत नाही म्हणजे या ठिकाणी जे पुराण वगैरे ठेवलेले असतात म्हणजे अरबी शिवाय उर्दूमध्ये भाषांतर केलेली मराठीमध्ये भाषांतर केलेले ते पुराण प्रत्येकाने म्हणजे 5 वेळा नमाज पडली पाहिजे असं एका हा तर हे अनिवार्य सांगितलं आहे. कंपल्सरी आहे. दिवसातून 5 वेळा नमाज पठण केलीच पाहिजे. आणि आमचे विश्वासी मृत्यू पश्चात जेव्हा प्रलय होईल त्या प्रलयाच्या दिवशी या प्रत्येकाला जितके मानव असतील प्रत्येकाचा हिशोब त्या ठिकाणी घेतला जाईल. आपण या ठिकाणी कार्य करण्याचा हिशोब त्या निर्मात्यासमोर द्यावा लागेल. त्यात सर्वप्रथम जे प्रश्न विचारला जाईल ते नमाजविषयी विचारला जाईल. तो निर्माता आपण निर्मित त्याच्याशी आपण खूप मोठं सहमत आहे. तर सुरुवात त्या दिवशी जे प्रश्न विचारला जाईल नमाजविषयी विचारले म्हणून 5 वेळा याची आठवण करून दिली जाते की तो तुमचा निर्माता आहे. त्याने सांगितल्या भारतावर तुम्ही जीवन जगलं पाहिजे हा या मेरे मकामी आइएगा प्रॅक्टिस सुरू करलेलं. तर हे सर्वप्रथम मशिदीमध्ये आल्यानंतर वुजू जे केलं जातं वुजू जे केलं जातं याचं मुख्य उद्देश आहे की आपलं शरीर स्वच्छ व्हावं. आणि या ठिकाणी आता जे हात पाय तोंड जे धुलं जातं म्हणजे आपण जे कपडे परिधान करतोय जो भाग झाकला जातोय तो स्वच्छ असतोय पण जो वाऱ्यामध्ये असतो मला त्याचं धूळ तण वगैरे बसते ते स्वच्छ करणं हा त्यामागचा उद्देश आहे. तर वुजू असेल
तरच नमाज होऊ शकते. एखाद्या व्यक्तीनं वुजू नाही केला आणि नमाज जर पठण करत असेल तर ती नमाज स्वीकार्य नाही म्हटलं. म्हणजे स्वच्छता, नमाजसाठी स्वच्छता अनिवार्य आहे. तर या वजूची सुरुवात आमचे हाशमी सर करत आहेत, त्यांनी सुरुवात करावी. सुरुवातीला अशा प्रकारे हात धुतलं जातं 3 वेळेस. हात धुतल्यानंतर तोंडात पाणी घेतलं जातं, त्यात दात स्वच्छ केले जातात, जीभ स्वच्छ केली जाते, तोंडाला पूर्ण प्रकारे स्वच्छ केले जातं. 3 वेळेस पाणी घेऊन त्याला स्वच्छ केलं जातं. स्वच्छता जास्त होते. हा उद्देश आहे. त्यानंतर मग नाक स्वच्छ केलं जातं. नाकात असं पाणी चढवलं जातं आणि करंडीच्या मदतीनं नाकाला स्वच्छ केलं जातं. मग तोंड आणि नाक स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा हात धुवून घेऊन मग चेहरा धुवून घेतला जातो 3 वेळेस. चेहऱ्याचा हा भाग या कानाच्या भागापासून इतरल्या कानापर्यंत आणि वरी कपाळापासून खाली हनुवटीपर्यंत हा पूर्ण भाग 3 वेळेस धुवून घेतला जातो. चेहरा धुवून घेतल्यानंतर मग हात धुवून घेतला जातोय. आपल्या कोपऱ्यापर्यंत, एल्बो कोपऱ्यापर्यंत पूर्ण भाग धुवून घेतला जातो. 3दा त्यालाही धुवून घेतलं जातं. अगोदर उजवा हात, मग डावा हात. चेहरा हात धुवून घेतल्यानंतर पुढचा जो भाग आहे त्याला मसा म्हणतात. म्हणजे हात ओलं करून डोक्याचा भाग वगैरे तो स्वच्छ करून घेतला जातो. ती पद्धत कशा प्रकारे असते. संपूर्ण डोक्याला स्वच्छ करून घेतलं जातं. पुन्हा कानाचा भाग, कानाचा आतील भाग आणि कानाचा बाहेरील भाग त्याच्यावरती ओल्या हातानं, बोटानं, अंगठ्यानं स्वच्छ करून घेतलं जातं. वरील मानेचा भाग शेवटचा हे करून मग सगळ्यात शेवटी मग पाय धुवून घेतलं जातं. उजवा पाय अगोदर धुवून घेतलं जातं. त्यानंतर डावा पाय. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि यांचं एक वचन आहे, अत्तहरू शत्रुल इमान, ज्याचा अर्थ आहे की पाकी आधा इमान आहे. म्हणजे स्वच्छता अर्धी श्रद्धा आहे. म्हणजे तुम्हाला जर श्रद्धाधारक जर बनायचं आहे तर स्वच्छता अनिवार्य आहे. जर तुम्ही अस्वच्छ आहात तर तुम्ही श्रद्धाधारक बनू शकणार नाही. याची सुरुवात या ठिकाणी नमाजसाठी या ठिकाणी आलेलो आहे. हे ईश्वरा तुझ्या करिता म्हणजे अल्लाह अकबर हात उचलतात. आता हे हात उचलण्याची प्रक्रिया आहे. अशा प्रकारे त्यांनी दोन्ही हात वर केलेले आहेत. अशा प्रकारे हात केलेला आहे. याचा अर्थ असा आहे की हे ईश्वरा, मी हे पहा माझे हात रिकामे आहेत. मी सोबत काहीच घेऊन आलेलं नाही. म्हणजे काही वस्तू घेऊन आलेलं नाही, काही विचार घेऊन नाही, सर्व काही मागे सोडणार आहे. तुझ्यासाठी मी स्वतःला आत्मसमर्पण करण्यासाठी स्वतःच तुझ्यासमोर उपस्थित आहे. म्हणजे अशा प्रकारे हात बघून उभे आहेत. आता या काही ते वाचन करतात. काय वाचन करतात ते पाहूया. الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. इकडल्या बाजूला बसतात म्हणजे समोरून पाहता येईल चांगलं. तो पहिला चॅप्टर सूरे फातिहा या नावाचा आहे. नमाज पडताना दिवसातून प्रत्येक नमाजमध्ये तो चॅप्टरचं पठण करणं अनिवार्य आहे. ते पहिल्या चॅप्टरचं त्यांनी पठण केलं. त्याचं भाषांतर मी सांगतोय. त्यांनी म्हटलं की अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सर्व प्रकारची स्तुती अल्लाह करिता आहे, जो साऱ्या सृष्टीचा रब आहे, पालन करता आहे. अर्रहमान अर्रहीम, अत्यंत दयावंत व कृपावंत आहे. मालिक यौमिद्दीन, म्हणजे त्या अल्लाहची, त्या निर्माणकर्त्याची स्तुती केली जाते. मालिक यौमिद्दीन, एक दिवस त्याला आपण प्रलय म्हणतो आणि त्याला कयामत असे म्हणतो. त्या कयामतच्या दिवसाचा स्वामी आहे. ही त्याची स्तुती केल्यानंतर मग त्याच्याकडे काही मागणी केली जातात. इय्याका नअबुदू,
आम्ही तुझीच प्रार्थना करतो. व इय्याका नस्ताईन, आणि तुझ्याशीच मदत मागतो. मदत मागण्यासाठी हात आम्ही तुझ्यासमोरच पसरवतो. ते करून मग पुन्हा मागितलं जात आहे, एहदिना सिरातल मुस्तकीम, हे ईश्वरा आम्हाला सन्मार्गावर चालव, सरळ मार्गावर चालवा. एहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लजीना अनअमता अलैहिम, त्या मार्गावरती चालव जे आमच्या अगोदर जे लोक चांगल्या मार्गावरती चालले आणि त्यांना मोक्ष प्राप्ती झाली किंवा जे यशस्वी झाले त्या चांगल्या लोकांच्या मार्गावरती आम्हाला चालवा. एहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लजीना अनअमता अलैहिम गैरिल मगज़ूबी अलैहिम वलज़्ज़ालिमीन, त्या लोकांच्या मार्गावरती आम्हाला चालू नको जे या अगोदर त्या मार्गावरती चालले आणि त्यांच्यावरती तुझा प्रकोप आला. म्हणजे चांगल्या लोकांचा मार्ग दाखव, वाईट लोकांचा मार्ग आम्हाला दाखवू नको. यात शेवटचे जे दोन शब्द आलेले आहेत, एक आहे मगजूब आणि दुसरा आहे ज़ालिम. मगजूब या शब्दाचा अर्थ आहे जो हे सत्य जाणतोय परंतु त्यावरती आचरण करत नाही, तर त्या लोकांमध्ये आम्हाला घालू नकोस. आणि दुसरं ज़ालिम त्या लोकांना म्हटलेलं आहे ज्यांना सत्य माहित नाही मग ते आचरणही करणार नाही, तर त्या लोकांपैकी आम्हाला ठेवलं होतं. म्हणजे आम्हाला माहिती सुद्धा व्हावी आणि आम्ही आचरण करणारे बनावे, हा याचा उद्देश आहे. तर एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकामध्ये या सूर्य फातिहा त्याचा भाषांतर सांगितलं, याचा असा उल्लेख आलेला आहे की जगात ज्या प्रार्थना आहे त्या सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ प्रार्थना ही सूर्य फातिहा आहे. कुराणचा पहिला चॅप्टर. फातिहा म्हणजे सुरुवात करणे. तर हे अनिवार्य आहे की सुरुवातीला हे सूर्य फातिहाचं पठण करावं. त्यानंतर कुराणच्या दुसऱ्या एका छोट्याशा अध्यायाचं किंवा 2-3 श्लोक असलेले त्याचं पठण केलं जातं. सूर्य इखलास. قل هو الله احد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا احد. या ठिकाणी कुराणचं एक अध्याय आहे शेवटच्या भागातील जे सूर्य इखलास नावाचा आहे, त्याचं त्यांनी पठण केलेलं आहे. त्याचा काय तो अल्लाहु अहद, हे पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्ही सांगा लोकांना की तो एक आहे. म्हणजे त्या अल्लाह ईश्वराशिवाय तो एक आहे. अल्लाहु समद, तो स्वयंभू आहे, म्हणजे त्याची काहीही गरज नाही. त्याला पत्नीची आवश्यकता नाही, त्याला थकवा येत नाही, त्याला झोप येत नाही, त्याला भूक लागत नाही. निर्गुण निराकार जो भाग आलेला आहे की त्याची काही गरज नाही, तो निर्गुण निराकार आहे. लम यलिद वलम युलद, ना त्याची कोणी संतती आहे ना तो कोणाची संतती आहे. त्याला निर्माण करणारा कोणी नाही ना त्याची कोणी संतती आहे. वलम यकुल लहू कुफुवन अहद, आणि त्याच्या समान कोणीही नाही, तो एकमेव आहे. यानंतर हा एक भाग नमाजचा एक सुरुवात या ठिकाणी होत आहे. त्यानंतर तुम्ही हे पठण केल्यानंतर आता याला रुकू असे म्हणतात. या भागाकडे जाऊन जे शब्द उच्चारतात 3 वेळेस 5 वेळेस किंवा 7 वेळेस हे पठण केलं जातं. सुब्हान रब्बियल अझीम, पवित्र आहे तो सर्वात महान, त्याचे स्तुतिगान केलं जातं. ऐकलं त्यानं ज्याची स्तुती केली गेली. अल्लाहू अकबर, अल्लाह महान आहे. तर या ठिकाणी ईश्वराच्या सर्वात समीप जाणं ज्याला, अगदी जवळ जाणं ज्याला म्हणतात, आपल्यामध्ये साष्टांग नमस्कार असं म्हणतात. तो साष्टांग नमस्कारचा भाग तुम्हाला या ठिकाणी दिसेल. मागील पायाचे दोन्ही बाजू, 2 घुटणे, 4, 2 हात, 6 नाक आणि कपाळ, असे 8 अंग, अष्ट अंग या ठिकाणी जमिनीवरती टेकलेले आहेत. याला सजदा असे म्हणतात. मुस्लिम बांधव आपल्याला माहित आहे की वंदे मातरम म्हणत नाही, आपण ऐकत आहे. याचं मूळ कारण हेच आहे की जो साऱ्या सृष्टीचा निर्माता रचित आहे फक्त त्याच्या समोरच नतमस्तक झालं पाहिजे, इतर कुणासमोरही नतमस्तक होऊ नये, ही इस्लामच्या मूळ शिकवणीपैकी आहे. आई वडिलांसमोर सुद्धा नतमस्तक होण्याची आधी त्यांचा आदर अवश्य करायचा, परंतु नतमस्तक हा फक्त त्याच्यासाठीच व्हायचं. यामुळे वंदे मातरम हे मुस्लिम म्हणत.
तर या अवस्थेमध्ये मनुष्य ईश्वराच्या अगदी समीप जातो आणि जसं सुभान रब्बियल अझीम म्हटलं बोले सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला. या अवस्थेमध्ये 3 वेळेस त्यांनी सुभान रब्बियल आला असं म्हटलेलं आहे की पवित्र आहे तो आणि महान आहे सर्वात बुजुर्गवाला आहे. हे 3दा त्याचं पठण केलं जातं. मग कुठून बसतात ते ते 2दा अशा प्रकारे केलं जातं. आता जे झालं हे एक रकात झाली. कमीत कमी 2 रकातीची एक नमाज असते. आता नमाज आपण आता जर जे भाग केले ते पुन्हा रिपीट करतील ते तेव्हा पूर्ण नमाज होईल. दुसरी रकाती पडली.